हंसिका आणि न थांबणारी धाव. एका छोट्या गावात हंसिका नावाची एक गोड मुलगी राहायची. ती खूप हुशार, मेहनती आणि नेहमी हसतमुख असायची. पण तिला एक सवय होती, वजा ती लहानशा अडचणी आल्या तरी पटकन घाबरायची. एकदा त्यांच्या शाळेत धावण्याची स्पर्धा जाहीर झाली. हंसिकाला खूप इच्छा होती धावण्याची, पण मनात विचार आला, मी तर नेहमीच शेवटी येते, मग कशी काय धावणार. ती घरी आली आणि तिने तिची आई आरवीला सांगितले की तिला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, पण तिला भीती वाटत आहे. आई आरवीने तिला प्रेमाने सांगितले, हंसिका, जिंकणे मागे पडणे महत्त्वाचे नाही, पण प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक प्रयत्न आपल्याला मजबूत बनवतो. हे शब्द हंसिकाच्या मनाला भिडले. तिने ठरवले, मी हार मानणार नाही, मी प्रयत्न करणारच. दुसऱ्या दिवशी स्पर्धेत ती धावत होती. तिच्या मनात थोडी भीती होती, पण तिने आईचे शब्द आठवले. सुरुवातीला ती मागे पडली, पण तिने आईचे शब्द आठवले, जरा थांबायचं नाही, धावत राहायचं. आणि जादू झाली. हंसिका शेवटी नाही तर मधल्या स्थानावर आली. ती पहिली नव्हती, पण तिने हार मानली नव्हती. तिचा आत्मविश्वास दुप्पट झाला. गावातील सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून हंसिकाचे कौतुक केले. आरवी तिच्याकडे पाहून हसत होती. तिला आपल्या मुलीचा अभिमान वाटत होता. हंसिका हसून म्हणाली, मला आता कळलं, खरा विजय म्हणजे प्रयत्न न सोडणे. प्रयत्न करणारा कधी हरत नाही. धैर्य, आत्मविश्वास आणि मेहनत केल्यावर प्रत्येक मूल आपल्या आयुष्यात मोठी कामगिरी करू शकते.